विजेते संघामधील मॅच. चला मॅचकडे आपण बघतोय. स्वर्गीय उमेश दादा व निकेश दादा आई गावदेवी चिंचवली आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना जे बापदेव जय हनुमान 11 लोणिवली या दोन टीममध्ये हे बॅटल आहे. चिंचवली संघाचा प्रवास विसरता येणार नाही. काय बॅटल त्याने अंतिम क्षणापर्यंत खेळलं. पहिलीच मॅच हाय व्होल्टेज सोडली. अगदी अक्कोर्ली संघाची घशातील घास त्यांनी हिरावून घेतला असंच मी उल्लेख करेन त्या मॅचचा. त्यानंतर लोणिवली टीम वन साईड तो सामना त्यांनी ते रन्स डिफेन्स केले होते तो जिंकला आणि याच दोन टीममधील ही लढत सध्या ए फ्लॉटमधून क्वालिफाय होणारी मॅच आहे. पुन्हा एकदा इथे फॉलोइंग स्वीप दाखवला. बॉलला फाईन लेगला खेळ आहे. बाउंड्री लाईनची भेट घेण्यासाठी रन मिळते आहेत 4. आणि सूरज हे दोन सलामीवर बॅटर आहेत आणि गणेशनं आता सुरुवात केली आहे. तर या दरम्यान नुकतं ज्यांचं आगमन आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळालं. खेरणे गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व शनिवार शेठ गोटीराम पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश डोनेशन आम्हाला प्राप्त झालं. आपलं मनपूर्वक आभार. अंपायर्स रिव्ह्यू बस ऑफ हाईट चेक करण्यासाठी बिमर चेक होते. सर या जॉईंट व्हा. चौकार तर आलेला आहे परंतु बॉलची हाईट फॅक्टर आपण चेक करतो. इकडे एक्झॅक्टली किती हाईट फॅक्टर आहे साधारणतः एक अंदाज आपण लावतो. जरी खेळाडू स्क्रीचमध्ये असेल, लाईनवर असेल आणि कमरेच्या वर बॉल असेल तर त्याला नो बॉल घोषित केला जातो. किंवा खाली असेल तर फेर असतो. हे प्रलंबित आहे. इट्स अ नो बॉल. लोणिवली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय दीपक बालुशेठ पाटील त्यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्लेइंग 11मध्ये ते आहेत. तिकडेच आहेत ना या. त्यांना आम्ही विनंती करू या स्टेजवर. समोर लॉफ्ट केला बॉलला लॉंग ऑफकडे. फिल्डर रेडी आहे. 1 रन या बॉलवर मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल याकडे थोडं फोकस केलं गेलंय. सुरुवातीचे 2 बॉल प्रदीपनं फार छान हाताळले होते, सुरक्षित होते आणि त्यानंतर तो आलेला चौकार आणि थोडा अंडर प्रेशरमधून हा तो नो बॉल डिलिव्हर्ड झाला. त्याच्यानंतर चौकार आले. स्कोरबोर्ड पुढे आहे. बोर्डवर डबल डिजिटमध्ये 10 रन सध्या लागत आहेत. 10 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा तिकडे चालला बॉल लॉंग ऑफला. फिल्डर तिकडे मिसफिल्ड करत असताना खराब फिल्डिंग नाही अडू शकली या बॉलला. त्यामुळे रन मोजावे लागतील या बॉलवर. 4. शेवटचा बॉल या षटकातील महागडा राहिले. प्रदीपचे षटक. एकंदरीत 14 धावा या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये आलेत. अखेरचा बॉल तो देखील तेवढाच निर्णायक आहे. चांगली बॅटिंग करतोय सूरज आता मैदानामध्ये. आक्रमण दोन्ही बाजूने सुरू होतं आणि चला शॉन पथकाला बाहेर काढा. बघा बघा तिकडे शॉन मागे धावला होता बॉल पकडण्यासाठी. प्लीज त्याला बाहेर काढा. संयोजन कमिटी आपण जर हवं तर. पंच तुमच्यावर जबाबदारी आहे. नाही मी नेहमी म्हणतो ना ही रोजची त्यांची जागा आहे. आपण उसने होत. त्याच्यामुळं कधी कधी या गोष्टी सहन कराव्या लागतात. 1 रन मिळते. पहिले षटक संपले आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 15 धावांवर. गणेश खेळतो वैयक्तिक 9 वर आणि सुरेश पाटील खेळतो वैयक्तिक 5 धावांवर. पंधरा धावा बोर्डवर आहेत. परवाच बुर्दुलला सगळ्यांनी कोंबडे उडवले पंचांनी. आज कुत्रे. थोडे फनी मोमेंट. चला थोडं असं झालं पाहिजे.
पहिले षटक महागडे राहिले. स्कोरबोर्ड 15 वर जाऊन थांबलंय. कोणत्यासाठी आता हर्षद बोलाडे सज्ज होते सेकंड ओव्हरमध्ये. लक्षात घ्या इकडे 4 मिनिटंहून जास्त वेळ निघून गेला आता, त्यामुळे 20 मिनिटं कंपल्सरी आहेत. लॉफ्टेड केलं, ड्राईव्ह केला बॉलला समोरच्या दिशेनं व्ही शेपमध्ये सरळ बॅटनं खेळाय, परंतु फिल्डर थोडा वेग घेत आहेत बॉल रिसिव्ह करण्यासाठी आणि तिकडे हा थ्रो पोहोचेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी 2 धावा या बॉलवर आलेले आहेत. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे तुमच्यासाठी 15 मिनिटं आणि इनिंग संपवण्यासाठी 20. कारण वेळ फार महत्त्वाचा. असं नाही की तुम्ही पहिल्या 15 मिनिटामध्ये 3 षटकं संपवली, परंतु अंतिम ओव्हरमध्ये तुम्ही 5 मिनिटांहून जास्त वेळ घेत असाल तर त्याच्यावरही कार्यवाही होते. चांगलं सध्या पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळते. स्कोरबोर्ड 17 वर पोहोचलाय. सलामीवीर सुरक्षित आहेत. स्किट केला बॉल डीप राहिलाय. पाठा विकेट आहे. रायगडचं क्रिकेट आहे ना तर मॅक्झिमम क्रिकेट जवळपास 96-97% क्रिकेट हे माती आणि शेणाच्या सहाय्याने बनवलेल्या स्क्रीचवर खेळलं जातं. हर्षद निघालाय. हो स्लॉट मध्ये आहे. कडक शॉट आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर डाऊन द ग्राउंड. षटकार. खूप चांगला फटका होता. ॲक्शन रिप्लेमध्ये वारंवार GTC कडून दाखवलं जाते. डाऊन द ग्राउंड खेळा. हर्षदवर आक्रमण केले सूरज पाटील या सरमॅन. चला ते रिप्ले ऑन होतं त्यामुळे स्क्रीनवर परत आता लगेच तेही बघायला मिळेल. सो मागील बॉल डॉट बॉल डिलिव्हरी केलाय तो ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला लगेच बघायला मिळते. हलकासा स्विंग ऑफ कटर. किती टर्न केलाय हा बॉल. पुन्हा एकदा तसाच काही बॉल अपील. लाऊड 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 अपील, परंतु पंचांचा स्पष्ट नकार आहे. आणि एजसाठी मुळात तुमच्यासाठी DRS नसेल, परंतु या अपिलांना कन्व्हिन्स केलंय पंचांना. तुम्ही हाईट फॅक्टरचा वाईट किंबहुना लाईनचा वाईट चेक करू शकता. रनआउट तुम्ही चेक करू शकता. बीमर तुम्ही चेक करू शकता. आणि अंपायर सिग्नल येस इट इज आउट. कारण कधी कधी मेन अंपायरपर्यंत तो आवाज पोहोचत नसतो आणि लेग अंपायर तिकडे सज्ज असतात. काही मोमेंट महत्त्वाच्या असतात आणि हलकासा ऑफ कडून यावेळेस यशस्वी राहिल्या. बॅटरला परतावं लागते सूरज पाटीलला. पहिली विकेट कॉट बिहाइंड विकेट बाद व्हावं लागले सूरज पाटील. 7 बॉलमध्ये 13 धावांचं अगदी योगदान त्याने दिले. उडाल्या बॉलला याही हवेत आणि इकडे फिल्डर रेडी डीप मध्ये लॉंग ऑन कडे टिपला झेल आणि बॅक टू बॅक 2 विकेट कॅरी केले हर्षदनं. सूरज अफळातून कामगिरी करत असताना मैदानामध्ये टीम संगीत होतं. स्कोरबोर्डकडे थोडं लक्ष केंद्रित करूया. मैदानामध्ये स्कोरबोर्ड हवा आहे. 23 वर धावा पोहोचलेत. विकेट गमावलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. हर्षद फारच चांगली गोलंदाजी केली. 1 षटकार येऊनही या ओव्हरमध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या. विकेट घेतल्या 2 फुटिंगमधून ते घेत तेवढी 7. या अगोदर कॉट बिहाइंड विकेट, त्यानंतर लॉंग ऑनला विकेट झेलबादच्या स्वरूपानं 23 वर टोटल बघायला मिळते.
तेजस मुंडे आलेत, कोण विसरेल तेजसला. कोरली संघाला ज्याने पाणी पाजलं अक्षरशः आपल्या गोलंदाजीतून तो तेजस मुंडे आता आला. एक धावेचं षटक फेकलं होतं, फक्त 3 विकेट्स घेतल्या होत्या. क्लीन बोल्ड, आजची लगातार दुसऱ्या मॅच मध्ये 4थी विकेट तेजसची. काय एम केला लेग समोर, परतावा लागे बॅटरला. मागे 3 बॉलमध्ये 3 विकेट गमावलेत, कारण अंतिम 2 बॉलमध्ये 2 विकेट आणि या ओव्हरची सुरुवात देखील विकेट नव्हते, त्यामुळे थोडा ढासळला आहे लोणेली संघ. गणेशला परतावा लागते बघा. क्लीन बोल्ड तो झाला आणि विकेट इथे मिळाली. थोडा नाराज होता. बोल्ड झाल्यानंतर स्लॉटमधून बॉल जाऊन यष्टांवर धडकला, त्यानंतर त्याने त्याचा थोडा हात क्रीजवर अगदी तिकडे थोडी नाराजी व्यक्त करताना दिसला. किशोर आलेत मैदानामध्ये. धावसंख्येचं टोटल 23 वर थांबलाय. 23 धावांचा आकडा थोडा कठीण बनलाय. फुलटॉस बॉल होता, फक्त बॉटम एंडचा वापर करत असताना दिशा दिली. फिल्डर मागे रेडी आहेत. सुरेश यांना आपण तिकडे बघितलं आणि चांगली फिल्डिंग. 1 रन स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्येचं स्कोरबोर्ड थोडं स्लो करण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी. मागील 4 बॉल थोडे चॅलेंजिंग बनलेत, त्यामध्ये 3 विकेट्स आणि 1 रन फक्त आली आहे मागील 4 बॉलमध्ये. खरं तर 5 बॉलमध्ये, कारण त्याच्या अगोदर डॉटी होता. अप्पर बॉडी शॉट खेळा, बॉलला पाठवले लॉंग ऑनकडे. फिल्डर तिकडे रेडी आहेत. 1 रन इथे मिळेल 4ही बाजूने, कारण मिनी वानखेडे मैदान खरं तर वलप नगरीमध्ये जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची अल्लोट गर्दी तुम्हाला बघायला मिळतं. कारण त्यांच्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे ना, वर समोरच्या बाजूनं जे वर बघून बसून बघण्याचा जो आनंद आहे तो का वेगळाच आहे. किशोरचा फटका मिस टायमिंग. सुरेशच्या अगोदर फिल्डर अगोदर पोहोचले. हर्षद आणि हा झेल तिथे त्यांनी कॅरी केलाय, सेफली कॅरी केलाय. विकेट नंबर 4. विकेट मिळाली. या अगोदर 4 विकेट्स गमावले. 25 ऑन बोर्डवर आहेत. 4 षटकांची लढत आहे. स्कोरबोर्ड स्टॉप केलाय. सुरुवात धमाकेदार केली होती बॅटिंग करत असताना जे बाप देवजवान लोणीवली टीमनं. परंतु त्याच्यानंतर कारण पहिलं षटक 15 धावांचं होतं. सेकंड ओव्हरमध्ये हर्षदनं 8 रन दिल्या. तेजस पुन्हा एकदा कामाला तयारीला लागलाय. ज्या पद्धतीनं मागील षटक त्याने फेकलं तशाच पद्धतीचं हे षटक तेजस राहिलं, कारण 4 बॉल डिलिव्हर करत असताना फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेत आणि 2 महत्त्वाचे विकेट्स त्याने आत्मसात केले, संपादित केलेत आपल्या गोलंदाजीमध्ये. 5 विकेट कंप्लीट होत आहेत तेजसचे, कारण मागे मॅचमध्ये 3, या मॅचमध्ये 2. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा खेळाडू रेडी आहे. 1 रन इथे मिळेल. शांत आणि संतुलित क्रिकेट खेळायचं आहे बॅटिंग करत असताना सध्या लोणेली टीमला, कारण गोलंदाजी फार चॅलेंजिंग होते. तेजसकडे फार चांगला स्पेस आहे, परंतु त्यापेक्षा त्याच्याकडे जो टप्पा नियंत्रण आहे ना ते बघण्यासाठी फार आनंद वाटते, कारण आजचं फास्ट क्रिकेट गोलंदाज. आणि हा चुकीचा बॉल. ऋतुराज अगदी शुभमला आपण बघितला आणि या बॉलला एक चांगला एंड करत असताना पाठवल्या बाउंड्री लाईन बाहेर, कारण शुभमनं ठोकला षटकार. आणि एकूण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पोहोचतोय 32 वर 4. सर नेक्स्ट मॅच साठी तयार. ओम नर्मदेश्वर किरवले आणि जनमान श्री साई सिद्धी किरवले. तुम्हालाही सज्ज राहायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी. ॲक्शन रिप्लेमध्ये तोपर्यंत हा फटका बघा. स्टँड अँड डिलिव्हर. शुभम फार चांगला स्कोरिंग शॉट. उत्तुंग षटकार बघायला मिळाला. मोठा बिग हिट, कारण या एरियामध्ये जास्त षटकार झालेत.
आज जे काही षटकार आले त्यापैकी जवळपास 70-80% षटकार हे अगदी आमच्या मेन स्टेजच्या खेळाडू कक्षाच्या लेफ्ट हँड साईडला आलेत, जिकडे सन्माननीय पिकेश पाटील यांचा अगदी बॅनर तुम्हाला बघायला मिळतं. तिकडेच 9 धावा आलेत मागील ओव्हरमध्ये. स्कोरबोर्ड 32. अंतिम 6 बॉल बाकी राहिलेत. करंट रन रेट 10.67चा बघायला मिळतो, जो चांगला रन रेट आहे. कारण रात्रीच्या आता ठीक 9:45 झालेले आहेत आणि ही लढाई लढली जाते. हा बॉल कमरेच्या अगदी वर. वेस्ट ऑफ हाईट भरपूर होती, पंचांनी दर्शवला बीमर. नो बॉल आणि त्यावर एक धाव देखील 22 चोरली गेली आहे. येस डेफिनेटली त्यामुळे अपकमिंग बॉल असं फ्री हिट. क्लिअर डिसिजन होता पंचांचा. सत्यवान काकडे सर रेडी होते यासाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये लगेच दाखवलं जातं की तिकडे रन ही चोरली गेली आणि नो बॉल सोबत आता हे फ्री हिट. सन्माननीय दिनेश पाटील किरवली यांचं आगमन झालेलं आहे. संजोग पाटील यांचे परममित्र आहेत. आमचे ऑर्गनायझर संजोग शेठ पाटील यांचे ते परममित्र आहेत. या बापाने व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. ऋतिक मुंडे सुरुवात करत असताना खराब बॉलनं त्यांनी केले मैदानामध्ये आणि त्यामुळे या टाईम मॅनेजमेंटकडेही त्याला थोडं फोकस करायचं आहे. पहिला बॉल थोडा खराब आहे, फ्री हिट. शुभमसाठी प्ले अँड मिस. टेकअप केला बॉल, टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्स आला आणि बॉडीवर जाऊन आदळला. हा बॉल डॉट बॉल बघायला मिळाला. खूप चांगला हाताळला हा फ्री हिटचा चेंडू, कारण शुभम आक्रमक रव्या हाताला माहितीच होतं ऋतिकला. थोडे पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न शुभमकडून होत आहे. 34 स्कोर, जो चांगला स्कोर आहे बोर्डवर. सोडू दिला हा बॉल. एक्स्ट्रा इथे याकडे फोकस केले. अनिल टेंबे सरांचा इशारा, यस इट इज वाईट. भरपूर मागे थोडा खांद्याचा अतिरिक्त वापर झाला, त्यामुळे अँगल बाहेर निघाला. वाईटनं स्कोरबोर्ड पुढे चाललाय. एक्स्ट्रा रन येताना सध्या बघितलेत आपण. टोटल 3 रन एक्स्ट्रा आहेत. एक डॉट बॉल, फक्त एकच बॉल निघाला आलाय. मिस सामिंग. खूप लवकर खेळ. बॅटचा फेस लवकर क्लोज केलाय. विकेट किपरनं टिपलाय. हा झेल कॉट बिहाइंड द विकेट. अजून एक धक्का. पहिलं बॉलचं नो बॉल आलं, त्यावर सिंगल आले. त्याच्यानंतर डॉट बॉल आपण बघितला, फ्री हिट तिथे संपला. त्याच्यानंतर वाईड आला आणि आता इकडे विकेट मिळते. शुभमची ज्यानं षटकार ठोकला होता. ऋतुराज आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये सोहम माळुसरे. सोहम माळुसरे हा खेळाडू आपण बघतोय. 35 वर आहे टोटल. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. अर्धी सैन्य मैदानातून बाहेर आले, कारण 5 विकेट्स गमावलेत लोणवणी टीमनं आतापर्यंत. लेग स्टंपच्या बाहेर आहे. यास वळावं लागते पंचांना पुन्हा एकदा. आणखीन एक एक्स्ट्रा आले. 3 एक्स्ट्रा बॉल होत आहेत. ऋतिक मुंडे मला वाटतं याची सध्या तरी मुळात गरज नाही आहे त्यांना एक्स्ट्रा एफर्ट लावण्याची, कारण त्यांच्यावर हल्ला बॉल आतापर्यंत झालेला नाही आहे. उलट हे प्रेशर स्वतःहून ओढवून घेतले जाते. हाच तो प्रयत्न होता. प्ले डाऊन झालेत. परतावा लागे बॅटरला. सोहमच्या खेळीचा अंत होते. आज भोईर यांचं कौतुक करावं लागेल. परिव इव्हेंट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी यावर्षी सर्वांना प्रभावित केलेले आहे. आणि निश्चित स्वरूपात वैभव भोपी बघा, आमचे एक पहाडी आवाजाचे समालोचक आहेत. वैभव अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, नामांकित स्पर्धेमध्ये राज भोईर टेंबोडे यांचं आपण इव्हेंट्स पाहतो आणि निश्चित स्वरूपात सर्वांना प्रभावित करणारे व्यक्तिमत्व. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नाही सर, मी आले त्याच गोष्टीचा उल्लेख केला मागूर की क्वालिटी आहे या माणसाकडे आणि ती त्यांनी जपली आहे आणि ते जपत राहावी. टॅपिंग क्रिकेट. धाव घेण्याचा प्रयत्न मोह आवरता आलेला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील तिकडे झालाय. 1 रन मिळतीये. बॉल स्वतःकडे ठेवलाय. सिंगल साईक पुन्हा एकदा येते आणि म्हणतात ना,
अनेक स्पर्धेमध्ये आपण जातो, कधी कधी अशी परिस्थिती असते, महागुरू, कॉमेंटेटर्स, अंपायर्स, लाईव्ह डी जे सगळे वेळेवर पोहोचतात, परंतु कधी कधी मंडप डेकोरेटर्स डिले करतात. परंतु आत्तापर्यंत राज शरद भोईर यांची एकही कंप्लेंट मार्केटमध्ये नाही आहे, त्याचा आनंद आम्हाला वाटतो. धावसंख्या झालेली टोटल 37 रन्स, 37 वर टोटल सांघिक स्कोरबोर्ड. काही स्कोरिंग शॉटची गरज आहे टीम प्रतीक्षामध्ये, परंतु स्वतःच्या फॉलोतरमध्ये ऋतिकनं याही बॉलला थांबवलं. धाव घेण्याचा इकडेही प्रयत्न होते थोडं. सेकंड इनिंगकडे खेळाडूला सेकंड इनिंगकडेच राहावं लागेल, जो गेला होता, कारण नियम सातत्याने टेनिस विश्वामध्ये अवलंबले जातात. एकच रन मागे बॉलवर मिळते. चेक करायचं पंच. स्कोर 38. चला या दीपक दादा पाटील, वल्लभ गावातील एक अनन्य व्यक्तिमत्व. दादा या, स्वागत आहे तुमचं. हवेत गेला हा बॉल, मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन द बॉल, टिपला झेल अंतिम बॉलवर आणि अगदी विकेट इकडे 38 धावांवर आता खेळ थांबला आहे. बॅटिंग करत असताना टीम लोणवलीचा आणि ती बॉलवर देखील ऋतिकला विकेट. 38 बनले या पहिल्या सत्रामध्ये. 39 करायचे आहेत विजयासाठी सेकंड हाफमध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये चिंचवली टीमला. DJ परू इथे नाणेफेक केली जाणार आहे. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली विपक्ष ज्या हनुमान क्रिकेट संघ सिद्धी करवले. भरतदादा पाटील आमचे शांततेचे प्रतीक. बघा त्यांचे शुभास्य नाणेफेक इथे संपन्न होईल. ॲज मॅच इज ऑफ करेक्ट ऑनली 5 ओव्हर्स. सामना 5 षटकांचा असणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा असणार आहे. प्रशांत पाटील किरवली यांचा संघ असेल. रमेशला पाहतो संघनायक. चला ज्या हनुमान म्हटलं तर आमचे योगेंद्रदादा पाटील, संदेश पाटील असतील, संतोष मडबी यांच्या गावातील संघ. नाणेफेकीचा कौल ज्या हनुमान सिद्धी करवले. संघनायक स्पर्धा पाहतो आपले PK शेठ पाटील, वल्लभगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि परेश पाटील, SS पाटील साहेबांचे सुपुत्र. त्यांच्या विचारधारेतून SS पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही स्पर्धा अतिशय नामांकित आहे आणि मिनी वानखेडे मैदानावर खेळायचं झालं तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. एकंदरीत किती उत्कंठ आहे तुम्हाला ही स्पर्धा खेळण्याची? स्पर्धा तर खूप छान आहे. आम्ही या स्पर्धेची वाट पाहत होतो, आज झाले ते. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? फिल्डिंग करू. शत्रुघ्न गणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. 2025 आणि 2026चा जर आपण विचार केला, प्रकाश जोतातील स्पर्धा असो, डे नाईट फॉर्मॅट असो, एकंदरीत ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघाची कामगिरी आस्थागत कशी राहिलेली आहे? सध्या आम्ही बॅट फॉर्ममध्ये चालू आहे. बॉलिंग होत नाही, पण आज प्रयत्न करू जिंकणे. परत नेता तुमचा प्रयत्न असेल. त्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोन्ही क्रिकेट संघाला. इथे जय हनुमान क्रिकेट संघ सिद्धी करवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी प्रशांत पाटील किरवली, मग आमचे मयूर पाटील असतील, त्यांच्या संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. यापूर्वी आवाज ऐकला पण दिनेश पाटील किरवली. दिनेश या आमचे आयोजक संजोगदादा पाटील यांचे तुम्ही खास परममित्र आहात, ते तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. शरद पाटील, बघा शरद पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. शरददादा मनपूर्वक आपलंही स्वागत आहे. इंडाल्को कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. किशोर पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना दीपक पाटील आताच आलेले आहेत. साहसनी मिनिडोर संघटनेचे ते प्रतिनिधी आहेत. मिश्रा साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. आणि आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे बघा PK शेठ पाटील या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ. त्यांच्या समवेत आपण पाहतो सन्माननीय मुकेश आणि प्रेमाने सर्वजण आपण ज्यांना मुका म्हणून संबोधतो ते एक आक्रमक फलंदाज मुकेश शेलेटकर बलवली. त्यांच्या समवेत अंकुश पाटील. यापूर्वी वल्लभ नाईट स्पर्धा त्यांच्या विचारधारेतून याच मैदानावर आपल्या भेटीसाठी आली होती आणि तेथे आदात वासरू मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये आपण 2 व्हीलर्स बाईक पाहतो, ती स्पर्धासुद्धा आपल्या भेटीसाठी आली होती.
ही आहे आमची परेश शेठ पाटील आणि पी के शेठ पाटील यांची ओळख. मान्यवरांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे स्वागत केलं जात आहे. चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय परशुराम रिकामे आणि त्यांच्या समेवेत लहूदादा मुंडे चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं आम्ही जानमान अमन ब्रिगेड रियांश 11 क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने स्वागत करत आहोत. एकोणचाळीस धावांचं लक्ष या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 38 झाल्या फर्स्ट इनिंगमध्येच 39चं लक्ष चिंचवली या टीम समोर. 4 ओव्हरमध्ये 24 बॉल 39. मॅच ऑन. थँक्यू व्हेरी मच. वैभव भोपी सरांचा आवाज पहिल्या इनिंगमध्ये आपला ऐकायला मिळाला आणि तसेच महादेव गडगे सरांचे महागुरू समालोचकांचे त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पहिलं सिंगल ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका आहे. प्रत्येक चौकारासाठी 200, षटकारासाठी 500 आणि चौकार किंवा षटकाराचे हॅट्रिक झाली तर 1000 रुपये परशुरामजी रिकामे यांच्या माध्यमातून देण्यात येतील. दयाल पाटील तयार बॉलिंग मार्कवरती, ज्याने पहिल्या मॅचमध्ये काही कमालीची बॉलिंग केली होती आपल्या टीमसाठी. त्याच बॉलरवरती पुन्हा एकदा विश्वास टाकण्यात आला आहे. तेजस आणि सूरज मुंडे सलामीची जोडी मैदानामध्ये चिंचवली टीमकडून. लॉफ्ट केला आहे बॉल, हवेमध्ये जास्त वरती चढला गेला आहे. फिल्डर बॉलच्या खाली. विकेटची संभावना होती परंतु कॅच सुटली हातातून. जेवढा जास्त वरती बॉल जातो, गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनमध्ये आपण पाहिले, वस्तू जेवढी वेगाने वरती जाईल ना त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने ती खाली येते. हाताला झटका लागला पहा, अक्षरशः हात स्वतः तो झटकत मग बॉलपर्यंत पोहोचला. हेच सायन्स भरपूर काही गोष्टी सांगून जातं. न्यूटनचा नियम आपण पाहिलं. 2 आल्या. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा आल्या. पहिल्याही बॉलवरती 2 धावा आल्या. याही बॉलवरती 2 धावा आल्या. तेजसची सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. बॉलर स्वतः फॉलो थ्रूमध्ये कॅच पकडण्यासाठी पुढे आला होता परंतु या ठिकाणी बॉल निसटला. सिंगल एक धावाली. दयाल पाटील हे पा ॲक्शन रिप्लेमध्ये GTC लाईव्ह क्वालिटी वर्कसाठी प्रेफरन्स देणारं हे चॅनल आहे. 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर या यूट्यूब चॅनलचे पूर्ण झालेत आणि या चॅनलला आपण अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जा यूट्यूबवरती GTC लाईव्ह सर्च करा, सबस्क्राईब करा. ते चॅनल म्हणजे आपल्या हक्काचा चॅनल आहे. आपल्या भूमिपुत्राचं चॅनल आणखीन पुढे जाण्यामध्ये मदत होईल. स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर बॉल आणि इट्स अ वाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. आमचे सत्यवान काकडे सर सांगतात की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव तुम्हाला मिळणार. 39 धावांचा बचाव करायचा आहे सेकंड इनिंगमध्ये लोणिवली टीमला. जय बापदेव जय हनुमान लोणिवली टीम मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये रोमहर्षक विजय त्यांनी मिळवला. हाही बॉल वेगाने तेवढ्याच ताकदीने टाकण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपरचं मी म्हणेन थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दिसून आला. त्यामुळे कदाचित 2 धावा इथून देखील मिळतील. विकेट किपरला असं वाटलं होतं की बॅट्समन क्रीजच्या बाहेर उभा आहे परंतु त्याचा तो अंदाज चुकीचा ठरला. बॅट्समन जागीच उभा होता, फक्त विकेट किपरची नजर चुकली आहे आणि या 22च्या 2 रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. 2 धावा आल्या. टीमची टोटल 2ने पुढे जाते. धावा 6. लोणिवली टीम आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेमध्ये. या संपूर्ण स्पर्धेला काय 8 झाले. सॉरी, स्कोर कनेक्शन नो प्रॉब्लेम होतं. माणूस 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा ऑन साईडला हवेमध्ये बॉल, फिल्डर बॉलच्या खाली. विकेट मिळाली. पहिली सफलता. जय बापदेव जय हनुमान लोणिवली टीमला.
आज खरं तर लोणिवली टीम मैदानामध्ये खेळते. दीपकजी बाळूशेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ आपल्याला पाहायला मिळतो, मैदानामध्ये खेळतोय. तसेच एरवी या टीमचे खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आमचे प्रणेश शेठ पाटील, सायुरी प्रणेश पाटील पाली, रियांशी अंकित पाटील, विजयलक्ष्मी ट्रान्सपोर्ट नेरे हे देखील दोन्ही पॅकर्स नेहमी या टीमला साथ देत असतात. त्यांचे आपण या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करूया, त्यांचे आपण स्वागत करूया. सुरुवातीला असं वाटलं होतं की 2-2 धावा येतात, त्यामुळे कदाचित या मॅचवरती चिंचवली टीमची पकड घट्ट होतीये. परंतु आता शेवटच्या एक बॉल बाकी, हा एक बॉल बाकीच आहे. बऱ्याच वेळा गोष्टी घडतात अशा की एकंदरीत मॅच चांगल्या रंगामध्ये असताना फ्लोमध्ये या गोष्टी कळत नाही ओव्हर झाली आहे कंप्लीट की नाही. चला चला प्लीज, आणि टायमरकडे विशेष करून लक्ष असू द्या. शेवटी कितीही केलं तरी माणूस आहे, चुका या माणसाकडनंच होतात. शेवटचा बॉल असूनही बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन होतो ऋतिक मुंडे. डॅशिंग डायनामाइट हा खेळाडू चिंचवली टीमचा मैदानामध्ये इन झाला आहे. आता जबाबदारी त्याची वाढली आहे. खोदून काढला बॉल, अक्षरशः पायावरचा बॉल होता. जेवढ्या ताकदीने टाकला तेवढ्याच ताकदीने पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. क्रिकेटचा आनंद घेत असताना या स्पर्धेचे आमच्या ऑर्गनायझर यशस पाटील कंस्ट्रक्शनचे MD मॅनेजिंग डायरेक्टर परेश पाटील यांना पाहतो. त्यानंतर ज्यांच्या विचारधारेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते अमन एंटरप्राइजेस आदरणीय PK शेठ पाटील अर्थात प्रभाकर शेठ पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि त्यांच्या वतीने उपस्थित सर्व क्रिकेट रसिक आहेत, क्रिकेट प्रेक्षक, तुम्हा सर्वांचं आम्ही PK शेठ अर्थात प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने आणि परेश शेठ पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत आहे. पहा, जसा षटकार मारला महागुरू सर तसा लगेच 500 रुपये जमा झाले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऋतिक मुंडेसाठी परशुरामजी रिकामे साहेब जे उपसरपंच आहेत चिंचवलीचे, त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज या ठिकाणी मात्र देण्यात येते. चला, अविनाश शेठ बुलबेकर माजी सरपंच पालेबुद्रुक, परशुराम शेठ रिकामे, परशुराम दादा रिकामे माजी उपसरपंच आणि माजी प्रभारी सरपंच चिंचवली, ग्रुप ग्रामपंचायत आंबे शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. परशुराम दादा यावा पण व्यासपीठावर आपला यथोचित सन्मानही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. 14 रन स्कोरबोर्डवरती 1 विकेट आतापर्यंत गमावला चिंचवली टीमने. बॅटिंग करत असताना 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. उर्वरित 18 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 18 बॉल 25 बॉलिंगसाठी तयार. सेकंड ओव्हरमध्ये केतन पालव याही गोलंदाजाने पहिल्या मॅचमध्ये भरपूर प्रभावित केले. पहिलाच बॉल ताकदीने मारलाय, साईड स्क्रीन वरती चाललाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. दुसऱ्या षटकारासाठी अजून 500 आलेले आहेत. केतन पालवच्या बॉलिंगचं स्वागत झालंय, भव्य स्वागत. 6 रन सहित जबरदस्त मॅच आपण पाहताय, स्पर्धा एन्जॉय करताय आपण. स्वर्गीय SS पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक, वलभगावची मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा मिनी वानखेडे स्टेडियम वलभच्या या मैदानावरती सुरू असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर चालल्या, बॉल वाईड सोडून दिला, अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते. टीमची टोटल झाली 21-39चा पाठलाग करायचा. 18 धावा अजून बनवायच्या देणारे. बॉल बाकी 17 बॉल 18. बॉलिंग मार्कवरती तयार होताना पाहायला मिळेल केतन पालव. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ऑफ साईडला कव्हर्सला गॅप मोठी होती,
फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात त्या 23 रन्स नाव ऑन द बोर्ड. काय कमालीची स्पर्धा. आज संपूर्ण रात्रीमध्ये एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एका गटातील 4 संघ, दुसऱ्या गटातील 8, एकूण 12 संघ आपले नशीब आजमावतात स्पर्धेमध्ये. आणि त्यातीलच वरच्या 4 मधील ही सेकंड राऊंडची मॅच. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर बॉलच्या खाली पकडला झेल आणि संपलाय. दुसरा बॅट्समन तेजस मुंडेचा खेळ. आई गावदेवी क्रिकेट संघ, चिंचवली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि सन्मानित दीपकदादा पाटील, पोलीस पाटील उसारली यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. ऋतिकसाठी सुवर्ण संधी आले. प्रेम सांगळे यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी मात्र दिलं जाईल. परंतु इथून अपकमिंग जे 2 षटकार असतील त्यांच्यासाठी ते कॅश प्राईज असेल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची टोटल 23 रन स्कोरबोर्डवरती आहे. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक. 15 बॉलमध्ये धावा करायच्या 16. अल्पेश मुंडे नवीन बॅटर मैदानामध्ये इन झाला, परंतु आता जबाबदारी केतन पालवची वाढली. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तो धावा किती बॅलन्स ठेवेल यावरती लक्ष लागून राहिले संपूर्ण प्रेक्षकांचं. भरपूर चांगली मॅच. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला. खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. विशेष करून बॉलिंगमध्ये त्यांनी स्वतःचं सामर्थ्य दाखवलं आणि विजय मिळवला पहिल्या फेरीमध्ये. आता दुसरी फेरी सध्या ते एन्जॉय करतात, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये नेमकं काय घडणार हे पाहायचं. टायमर ऑन आहे. जेवढा तुम्ही विलंब कराल तेवढा तुम्हाला मात्र पॅनलाइज व्हावं लागणार आहे. पायावरचा बॉल फ्लिक केला बरोबर स्क्वेअर लेगकडे. 1 रन पूर्ण केली आहे. 2 धावेंचा प्रयत्न नाही होणार. स्टॉप सांगितलं आणि 1च धाव मिळते. ऋतिक वॉन्ट टू स्ट्राईक. ऋतिक मुंडे त्याच्यासाठी कॅश प्राईज भरपूर मोठी आहे. प्रेम सांगडे यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. परशुरामजी रेकामे यांच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळायचा होता. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. बॉलर डाऊन द बॉल. कॉटन बोल्ड. विकेट मिळाली आहे. 3री सफलता. ऋतिक बॅक टू द डगआउट. ऋतिक आला. 2 बॉल खेळला. 1 षटकार मारला. जबाबदारी पूर्ण आणि तो मैदानाच्या बाहेर. 13 बॉल 15ची गरज आहे. मॅच अजूनही बनतीये, परंतु चांगली गोलंदाजी लोणवली टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये एंटर करून देणार आहे. पाहायचं बॉलिंगसाठी अनुकूल असलेली ही पिच आता मात्र या मॅचमध्ये लोणवली टीमला साथ देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. समोर टीम खेळते चिंचवली, ज्यांच्यावरती जबाबदारी फार मोठी आहे. स्वर्गीय रमेशदादा, निकेशदादा गावदेवी चिंचवली. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल. पायावरचा बॉल अगदी सहज हाताने ऑन साईडला टर्न केला. मिसफिल्ड. आणि इथे पहा नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा मिळाल्यात. जसा बॉल हातातून सुटला 2 धावेंचा प्रयत्न केला आणि 2 यशस्वी धावा पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने ओव्हर क्रमांक 2 संपली आणि धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती 26. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 13 धावेंची गरज आहे ती चिंचवली टीमला विजयासाठी. स्टिल ऑन, सो स्टॉप वेस्टिंग टाईम. लगेच मॅच चालू करा जेणेकरून सामने अगदी नियोजित वेळेमध्ये संपतील. आयोजकांचा हाच प्रयत्न आहे. खरं तर काल थोडंसं उशिराने सामने सुरू झाले, उद्घाटनीय दिवस होता, परंतु आज कोणत्याही प्रकारची दिरंगाई या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही. अगदी ॲक्युरेट वेळेमध्ये सामने सुरू देखील झालेत आणि आत्तापर्यंत सामने अगदी ॲक्युरेट वेळेमध्ये संपलेत देखील. हे फार महत्त्वाचं आहे. हे मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट आहे ना, हे प्रत्येकाला जमत नाही. आज अनेक स्पर्धा आम्ही पाहतो, परंतु अशा पद्धतीचं टायमर हे फार कमी स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
आणि हीच खरी ओळख आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काय करता त्यावरती आपल्या कार्यक्रमाचं सगळं काही अवलंबून असतं. चला 2 ओव्हरसाठी तुम्ही वेळ घेतला बरोबर 12 मिनिटांचा. 15 मिनिटांमध्ये जर 3 ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण दक्षता घ्यावी. गोष्ट फक्त एवढ्यासाठीच सांगतोय की टायमरची स्क्रीन तुम्हाला दिसते, फक्त त्याच्यावरती नजर ठेवा. कारण ही स्पर्धा एकमेव अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये कोणत्याही संघाला स्पेअर केलं जात नाही, कोणत्याही संघाला चान्स दिला जात नाही दुसरा. आणि टायमर लाईव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स आम्ही का देतोय. षटकार गेला, चौकार गेला तर विकेट गेला, टायमर स्टॉप होतो. ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला, वाईट बॉल कॉल केला अंपायरने. आता 12मध्ये पाहिजे 12 रन. संजोग शेठ पाटील या ठिकाणी मात्र उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. तेही प्रमुख आयोजन कर्त्यांमध्ये एक. आपलं देखील हार्दिक स्वागत. अल्पेश स्ट्राईकवरती 1 बॉलवरती 1 वरती खेळतोय. हर्षद आहे स्ट्राईक एंडवरती 2 धावा त्याच्याही बॅटमधून आल्यात. बॅटची एज विकेट किपर बॉलच्या खाली आणि ते पहा सफलता मिळाली आहे. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. बॅट्समन नंबर 4 मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे. शौर्य प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही एक गाणं पूर्णपणे बनवलं गेलं. गायक आहेत सम्राट पाटील. खऱ्या अर्थाने या गाण्याला खूप चांगल्या रीतीने कंपोज केलं गेलं आणि प्रभाकर शेठ पाटील यांच्या नावाचा दरारा या गाण्यामध्ये आपल्याला दिसून येतो. 11 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगती आहे. शेवटपर्यंत सामना जाईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना, कारण विशेष करून प्रेक्षकांना असेच सामने पाहायला आवडतात. प्रवीण टेंबे आज आमच्या समवेत आहेत. या गावातील महाराष्ट्रातील एकमेव महाराष्ट्रात नाही भारतातील एकमेव असा समालोचक आहे ज्याच्या नावावरती लकी ड्रॉच्या 2 बाईक आहेत. ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघाला बॉल. वाईट बॉल कॉल करतील तोपर्यंत सिंगल 1 धाव मिळते. हे थोडंसं वेगळं पण आपल्याला पाहायला मिळालं. सम युनिक. ऑप्शनच्या बाहेर बॉल निघून गेला होता आणि त्यानंतर प्रदीप सांगत होता की हॅमर मला करायचं होतं या बॉलवरती. अशी मजाक होत राहते मैदानावरती ज्यावेळेस प्रतिस्पर्धी चांगले असतील आणि आपल्या ताकदीचे असतील ना तर मजा येते. 11 बॉलमध्ये कधी सामना कुठून कुठे पलटतोय हे आपल्याला दिसून येईल. कधी सामना चिंचवलीच्या बाजूने 1 डॉट बॉल येतोय, एखाद वाईट बॉल आला की पुन्हा मॅचमध्ये एंट्री होती चिंचवली टीमची. 10मध्ये 11 पाहिजे. आता 1 बॉल पुढे आहे, 1 बॉल पाठी आहे. फुलटॉस समोर ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑनमध्ये फिल्डर. 1 रन पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. प्रदीप निघण्यासाठी भाग पाडत होता हर्षदला, परंतु हर्षद आपल्या जागेवरती ठाम स्तब्ध उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक परेश शेठ पाटील, त्याचबरोबरीने आमचे प्रमुख आधारस्तंभ प्रभाकर शेठ पाटील, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला न्याय दिला. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज सर्वांच्या समोर आणली आहे. वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त धाव मिळते. मगाशी मी हाच उल्लेख केला की डॉट बॉल येतात त्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं मात्र या ठिकाणी दबावात आणलं. ते टायमर ऑन आहे आणि 3 ओव्हर अजून पूर्ण झालेले नाही आहेत. सो आपण खेळाडू आतमध्ये घेऊ शकता पुढच्या ओव्हरला. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. आणखीन 1 बॉल डॉट. सो सुनार की एक लोहार की असं म्हटलं जातं ना की कधी कधी वाईट बॉल येतात तेव्हा मात्र बॅट्समन थोडेसे रिलीफ फील करतात, परंतु डॉट बॉल आल्यानंतर तोच दबाव त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट जाणवतोय. 8मध्ये 9 पाहिजे. मॅच इतक्या सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही आहेत लोणिवलीवाले, हे देखील निश्चित आहे. 1 सिंगल आली. फुलटॉस बॉल कन्वर्ट करता आलेला नाही आहे.
सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात आत्तापर्यंत 31. सुधीर आगलावे आज आमच्या समवेत गुणलेखकाची भूमिका निभावतात. वलभगावचे जावई. 7 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 39चं टार्गेट उभं केलं चिंचवली टीमसमोर. हे आव्हान फार मोठं नव्हतं. ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग झाली, आता या ओव्हरमध्ये थोडीशी मॅच जवळ आणली आहे. पाहू शकता आपण पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये जे परिवर्तन होतं त्यामुळे गोलंदाज थोडासा डिस्टर्ब होताना पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल, फटका फसलाय मिड विकेटला. फिल्डर बॉलच्या खाली कॅच कॅरी केली आहे. फलंदाज बाद. सर एक मिनिट, 6 बॉल 8 पाहिजे. बोला. सहा बॉल 8 रनची आवश्यकता आहे. चला प्लीज आता टाइमपास नको. एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आपल्याला. लोणिवली टीम. आणि इथून पुढे बरोबर तुम्हाला 5 मिनिटाची वेळ दिली जाते सामना संपवण्यासाठी. हे देखील लक्षात असू द्या. सामना जिंकण्यासाठी तर 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. दमदार नेतृत्व आज या स्पर्धेचं परेश शेठ पाटील युवा नेतृत्व SS कन्स्ट्रक्शनचे MD आहेत, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उभारणी दिली. युवा नेतृत्व असे प्रत्येक गावामध्ये असायलाच हवे. खंबीर साथ ज्यांची मात्र मिळाली आहे प्रभाकर शेठ पाटील यांचा देखील आपण उल्लेख करूया. आमचे संजोगजी पाटील ज्यांनी मात्र अनेक परवानग्या या स्पर्धेसाठी ज्या नाकारल्या जात होत्या आपल्या एका फोन कॉलवरती त्या परवानग्या मिळवल्यात. आणि आदरणीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांचे अतिशय जवळचे व्यक्तिमत्व मानले जातात. पहिलाच बॉल पुन्हा एकदा अप्पर कटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. चेक करण्याची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमकडून केली गेली. चला डॉट बॉल. आता उर्वरित 5 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. का मॅच बनली आहे. शेवटची ओव्हर. शुभम पाटील कट केला बॉल. स्क्वेअर कटचा अप्रतिम देखणा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आई माझी गोरी गो, आई माझी गोरी गोरी, आई माझी गोरी गोरी गो, आई माझी गोरी गोरी, आई माझी सर्वानु राखली गो, सर्वानु राखली, आई माझी सर्वानु राखली गो, सर्वानु राखली. क्या बात आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. एक पाऊल क्रीजच्या आतमध्येच पुढे ठेवला होता आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कट करत असताना बॉलला पाठवून दिले पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. नन्ना मुन्ना आमचा प्रेक्षक त्या ठिकाणी बॉल पकडण्यासाठी पुढे आला होता. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न झालाय. सरळ बॅटने धावा निघतायत. मग या उलटसुलट फटक्यांचा वापर या मोमेंटला योग्य की अयोग्य हा देखील प्रश्न सध्या सतावतो संपूर्ण प्रेक्षकांना. शुभम पाटीलची बॉलिंग खूप चांगली राहिली आहे पहिल्या मॅचमध्ये. ही मॅच त्यांच्यासाठी करो मरो डू ऑर डाय. जे करायचे उर्वरित 3 बॉलमध्ये, कारण धावा बाकी आहेत 4. 3 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. शुभम तयार. ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चाललेला बॉल. मागणी या ठिकाणी मात्र रास्त होती, कारण प्रत्येकाला असं वाटतं
की आमच्या बाजूने निर्णय यावा, परंतु नाही, तसं काही होताना दिसत नाही आहे. आता 2 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. मॅचमध्ये पुन्हा एकदा आपली पकड घट्ट केली. सामन्यामध्ये कमबॅक होतोय, सामन्यामध्ये चुरस वाढतीये. दोन्ही संघांनी एक सामने जिंकलेत. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला, कारण इथून जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये पुढील फेरीत दाखल होईल. अर्थात तिसरी फेरी या स्पर्धेची गाठण्यामध्ये यश मिळेल का हे मात्र पाहायचं. 2 बॉल 4ची गरज आहे. एका बाजूला चिंचवली, दुसऱ्या बाजूला लोणिवळी. शॉर्ट बॉल अप्परकटचा पुन्हा एकदा वापर केला गेला. बॉल हवेमध्ये. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. आणि ही गोल्डन विकेट आहे आत्ताच्या क्षणाला. मिळाल्या तो होता किशोर बर्वे. याच्या हातामध्ये ही कॅच नाही आहे मित्रा, ही मॅच आहे तुझ्या हातामध्ये. या संपूर्ण मॅचचं भविष्य पकडलंय तो आपल्या हातामध्ये. पाहायचं 1 बॉल 4ची गरज आहे. मागील सामना देखील असाच काहीसा चुरशीचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या मॅचमध्ये रोमहर्षक विजय देखील मिळवला गेला होता. खेरणे टीमने 17 बॉल 49ची मॅच 12-49 वरती आली आणि 12-49ची मॅच चेस झाली. त्यामुळे बॅटिंग बॉलिंग दोन्ही गोष्टी या पिचला मान्य आहेत. 1 बॉल 4ची गरज आहे. त्यामुळे दोघांचेही इथे धाबे दणाणलेत. शेवटचा बॉल 4ची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटच्या बॉलसाठी. कट करण्याचा प्रयत्न, सामना गमावलाय बॅटिंग करत असताना चिंचवली टीमने आपल्या हातातून. दोन्ही टीम चला हस्तांदोलन करायचे आहे. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जे बापदेव जानू